तर वरती मला महाराष्ट्र शासनाचा बोर्ड दिसतोय आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून म्हणजे तुम्हाला ही गाडी मिळालेली आहे. नेमकी काय स्कीम आहे आणि ही गाडी तुम्ही कशी मिळवली? ही गाडी दादा मला मिळवण्यासाठी कमीत कमी 6 महिने प्रोसेस गेली. आपण पालघरला जाऊन एक म्हणजे ऑनलाईन एक वेबसाईटवर मुख्यमंत्री सहाय्यक निधी म्हणून एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर सर्च करून तिकडे फॉर्म भरून आणि आपण त्यांना पालघर जाऊन ना कलेक्टर ऑफिसला व्हिजिट केली. तिकडनं आपल्याला शहरी भागासाठी 25% आणि खेडेगावासाठी 35% अशी स्कीम आहे. याच्यामध्ये भरपूर स्कीम आहेत. ही आपली स्कीम कुडव्यान म्हणून आहे. त्याच्यामध्ये आपले ही गाडीसुद्धा आपण नवीन घेतली. त्याच्यानंतर ही गाडी बनवायला आपण इकडे याला टाकली होती, देहूला टाकली होती. हे गोष्टी त्याच्यानंतर आपल्याला बँकनी लोन आपल्याला दिलं. त्याच्यामध्ये सर्वात कमी व्याजदरामध्ये हे लोन आपल्याला प्रोव्हाइड झालेलं आहे. आणि जी सबसिडी जी येणारी आहे ती सबसिडीसुद्धा आपण ही बँकेमध्ये जमा करतो आहेत. म्हणजे आपलं जे हप्त्याचं जे बर्डन आहे म्हणजे जवळजवळ 17 ते 18 हजाराचा आज गाडीचा हप्ता आहे. जर सबसिडी जमा झाली तर आपल्याला हे पूर्णपणे जे व्याज आहे ते आपल्याला विनाव्याजी कर्ज ही या स्कीमचा आपल्याला उपयोग होईल. तर याच्यामध्ये काय काय सिस्टीम आहे या गाडी? याच्यामध्ये आता आपण स्टार्टिंग म्हणजे सकाळपासून आपण बिर्याणी चालवतो. त्याच्यानंतर आपण हे सगळं काउंटर बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चिकन फ्राय, तंदूर, त्याच्यानंतर दुपारी आपण जेवण ठेवणार आहेत. फक्त पार्सलमध्ये राहणार आहेत. आणि आपण ह्याच्यामध्ये असं कुठलंही प्लास्टिक किंवा कुठलंही हायजेनिक आपण वापरणार नाही आहेत. जे आपलं शरीराला योग्य आहे तेच आपण वापरून आणि पुढे आपण चालणार आहेत. युवकांना काय तुम्ही आवाहन कराल? युवकांना एवढंच आवाहन करेन की तुम्ही या अशा काही स्कीम आहेत भरपूर की आज नोकरी नाही आहे. भरपूर लोकांना नोकऱ्या नाही आहेत. सगळेजण सांगतात नोकरी. पण बिझनेस माणसाला छोटा बनवत असतो. मी माझा बिझनेस 240 रुपयापासून सुरुवात केली होती. आज मी स्टेबल आहे. माझी जुनी एक कुडव्यान होती ती पेपर संपले. त्याच्यानंतर ही नवीन कुडव्यान बनवली. म्हणजे जर तुम्ही कराल तर भरपूर आहे, नाही कराल तर मग आपण नोकरी शोधत राहिलो तर नोकरीचे. पण माझं सगळ्यांना असं मत आहे आपल्या मराठी मुलांना आज बाहेरून लोक जे येतात, जे UP बिहारवाले वगैरे बाकीचे जे येत आहेत ते इकडे छोट्या टपऱ्या टाकून फळं विकत आहेत. पण त्यांचं रोजचं इन्कम 1000 रुपये आहे आणि आपला एखादा मुलगा मराठी माणूस आज 15 हजारामध्ये जाऊन कंपनीत काम करतो. हे चुकीचं आहे. माझं हेच म्हणणं राहील आपल्या युवा उद्योजकांना शिक्षण हे पाहिजेच. माझं शिक्षण हे BMS झालेलं आहे. बिझनेस मॅनेजमेंट केलं आहे मी. शिक्षण हे पाहिजे. शिक्षण घेऊन तुम्ही बिझनेस करा. शिक्षण कधीही वाया जात नाही आहे. आणि तुम्ही बिझनेससुद्धा केला पाहिजे. बिझनेस करण्यासाठी कोणतीही लज्जा बाळगली नाही पाहिजे. मी स्वतः वेळ आली तर भांडी घासतो इकडे. म्हणजे असं नाही की आपण शिक्षण केलं आहे. काही लोक पोरांची आपल्या मराठी उद्योगांची अशी मेंटॅलिटी आहे आपण शिक्षण घेतलं आहे आणि मग आपण बिझनेस किंवा वडापावची टपरी किंवा एखादा स्टॉल आपण कसा करायचा. तर असं काही तुम्ही उद्देश धरू नका. माणूस थोड्या गोष्टींनी मोठा होत असतो. माझी एवढीच तरुणांना विनंती असेल तुम्ही काही सरकारच्या भरपूर योजना आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि पुढे चला. धन्यवाद.